नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। तर आज खरंच स्वामी समर्थ यांचं आज मी 11 गुरुवार केले होते, त्याचं आज उद्यापन आहे, त्याच्यामुळे मी पहाटेच उठलेले, खूप लवकर 3:30 वाजता मी उठलेली होते। तर आमच्या इथं नेमकी आज लाईट पण नव्हते, काल जास्त पाऊस वारा झालता, त्याच्यामुळे इकडं खेडेगावात लगेच लाईट घालवतात, तर लाईट पण नव्हते। तर इथं असं थोडंच बघा तुम्हाला सगळं अंधारच दिसत असेल, तर मी अंधारातच लवकर उठून 3:30 वाजता उठले, सगळं काही स्वच्छ वगैरे केलं, म्हणजे घरातलं बाहेरचं सगळं झाडलं, त्याच्यानंतर देवपूजा केली, नंतर स्वामींची पूजा सुद्धा मांडली, सर्व मांडून झालंय। तर अंधारच आहे बघा, 4 वाजलेले आहेत आत्ता। आणि आता माझं मग मी इथं पूजा वगैरे सगळं काही मांडून घेतलेलं आहे, कारण नंतर मला लवकरच मी आवरलेलं आहे, कारण पूजा झाली पाहिजे ते महत्त्वाचं। आणि नंतर मग मला शाळेत जायच्या अगोदर सगळी इथले जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना सगळ्यांना जेवण करायला बोलवायचं होतं। तर बाहेर बघा आता तुम्ही बघितलं किती अंधार आहे, तर इथं मग मी आता धूप वगैरे लावलेलं, तर पूजा तुम्हाला नंतर थोड्या वेळानं छान अशी दिसेल। आता अंधारच आहे, लाईट गेलेली होती, त्याच्यामुळे मलाच काही सुचत नव्हतं खरं तर, तरी पण लेट होऊ नये म्हणून मी लवकर उठून अंधारातच हे सगळं असं आवरलं इथंपर्यंत तरी। आणि पूजा झाल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा होता, तर इथं मग मी लगेच हा ग्रंथ वाचायला घेतलेला, तर तो सुद्धा वाचून नंतर सगळं म्हणजे जप वगैरे करून आरती करून नंतर मग मी लगेच स्वयंपाक करणार होते, कारण मुलं इथली शाळा जरी 11ला असली तरी इथं आमच्या इथं बस येते 9:30ला, त्याच्यामुळं मग जी गावात जाणारी मुलं आहेत त्यांना लवकर जावं लागतं, त्याच्यामुळे मला फास्ट स्वयंपाक आवरायचा होता। तर छान अशी मी दारात रांगोळी काढलेली होती, इथं बघा, आवडली का तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा। तर इथं दारात अशी रांगोळी काढलेली, नंतर उंबऱ्यावरती सुद्धा उंबरा स्वच्छ धुवून मी घेतलेला, म्हणजे हे पहाटेच केलेलं आहे, पण त्यावेळेस नीट तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी आत्ता दाखवते। आणि इथं बघा पूजा, तर बघा आता इथं हे मला आता स्वयंपाक करायचा आहे आणि फास्टमध्ये मी स्वयंपाक लगेच करून घेणार आहे। बघा पावसाचंच का रात्री पाऊस झालेला, आता थोडासा उघडलेला आहे, तर इथं एक साईडला मी भात म्हणजे कुकर लावलेला आहे, आणि इकडं ह्याच्यासाठी बटाटा शिजवून घेते, बटाटा वांग्याची मी भाजी मिक्स भाजी केलेली आहे। तोपर्यंत तिकडं दोन्ही गॅस म्हणजे मोकळे नाहीत, तोपर्यंत म्हटलं चला इकडली रूम स्वच्छ झाडून पुसून घ्यावी, कारण मला इथेच मुले जी आहे ती इथंच जेवायला बसवायची होती, तर तिकडं ते होते तोपर्यंत मी इकडं पटपट असं हे झाडू मारून घेतलं, झाडू मारून लगेच फरशीसुद्धा पुसून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की आवडतात ते, किंवा काय बदल करायचं असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। तर झाडून घेतल्यानंतर लगेच मी इथं हे स्वच्छ पुसून सुद्धा घेतलं, कारण मला नंतर मुलं आल्यानंतर त्यांना बसायला टाकून रांगोळी वगैरे काढायची होती, तर मी ते अगोदरच करून ठेवणार होते, मुले यायची काही वाट बघणार नव्हती, अगोदरच करून ठेवणार होते, आल्या आल्या पटपट मग वाढता येतं याच्यासाठी। तर ते माझं झालेलं होतं सगळं आता इथलं, आणि आता मग मी इथं लगेच स्वयंपाक करायला आले। तर तिकडे मी आता फोडणी देत होते भाजीसाठी, म्हणजे वांग आणि बटाटा मिक्स, मी बटाटा शिजवून घेतलेला आणि वांग चिरून फक्त घेतलेलं, अशी भाजी करत होते। तर इकडं कुकर पण होत आलेला होता, आणि तोपर्यंत तिकडं मी इथं चहासुद्धा प्यायचं काम चालू होतं माझं, कारण मी आज चहाच पिले नव्हते, तर ते पण गडबडीत चालू होतं। इकडं आरोवरदला काहीतरी सांगायचं पण चालू होतं, कारण त्यांना पण आवरून घ्यायचं होतं, त्यांना पण शाळेला जायचं होतं, त्याच्यामुळं मग माझं सगळं संगत चालू होतं। आणि इथं मग मी भाजीची तयारी करत होते, बाकी सगळी तयारी केली होती, फक्त मला फोडणी करायची होती। इकडं माझा भातसुद्धा झाला होता, जिरा राईस भात केला होता, आणि त्याच्यानंतर प्रसाद आला म्हणून शिरा करायचा होता, तर मी 1 किलोचा थोडंसं कमी, नाहीतर 1 किलोचा असा मी शिरा इथं करणार होते। तर शिरा मी रात्रीच गरा जो आहे तो तुपामध्ये छान असा भाजून घेतलेला होता, त्याच्यामुळे आता ते काम माझं हलकं झालेलं होतं, नाहीतर गरा भाजायला पण वेळ लागतो बघा, आपल्याला मंद आचेवरती गरा भाजावा लागतो, मोठा केला तर गरा करपतो। तर इथं मी मग हे जे आहे ना, थोडंसं मी बटाटा शिजवून घेतलेला होता ना, ते असं त्याची पेस्ट केल्यासारखं केलं, आणि ते मग भाजीमध्ये टाकलं, म्हणजे भाजीला लवकर दाटपणा आला। आणि लाईट नव्हती त्याच्यामुळे मिक्सर काय चालत नव्हता, तर भाजीला मसाला जो आहे तो मी उकळीत कुटून केलेला आहे, त्याच्यामुळं त्यात आणखी गडबडीत गडबड ती एकभर आणखी वेगळीच, आणि म्हणून मग मी बटाटा असा मॅश करून छान अशी पेस्ट करून टाकली। तर इथं अंथरूण वगैरे टाकून ठेवलं आहे जेवणासाठी, आणि त्याच्याभोवती मी अशी रांगोळी काढते।
आणि इथं मग मी लगेच नैवेद्य दाखवून घेते, जे जे पदार्थ केले त्याचा नैवेद्यसुद्धा इथं दाखवून घेतलेला आहे, कारण आता मुलं येणारच आहेत. तर इथं माझा सगळा स्वयंपाक जो आहे ते तयार झालेला आहे. इथं बघा भात झालेला आहे, भाजी झालेली आहे. नंतर याच्यामध्ये कढईमध्ये इथं मी शिरा केलेला आहे. तर मोठी कढई आहे, भरून असा शिरा केलेला आहे. तर सगळी मुलं आलेली आहेत. तर इकडली बेडच्या तिथं बसलेली काही दिसत नाही, तिथंच वरत पण बसलेलं आहे, तर ते काही दिसत नाही. तर आल्या मुलांना मी सगळ्यांना अष्टगंध लावला, आरूने खडी साखर प्रत्येकाच्या हातावरती दिली. तर स्वामींचं मेन म्हणजे खडी साखरचं खूप महत्त्व असतं या व्रतामध्ये. तर सर्वांना ताटाशी मी इथं ठेवून दिली अगोदर, कारण जरा मला इथं अशी अडचण होत होती वाढायला पण, त्यामुळे अगोदर ताट प्रत्येकाला दिली, म्हणजे मला मध्ये वाढता येईल अशी जागा मोकळी करून घेतली. तर सगळी छोटी मुलं मी बोलवली होती, जवळपास 15 ते 16 मुलं होती सगळी. आणि आणखी जी मागणं आलेली होती ती मग मी पलीकड किचनच्या रूममध्ये बसवली, तिथे एक 4-5 जण बसवलेली होती. तर इथे जेवढी होती त्यांना पण वाढलं, नंतर तिकडे जाऊन त्यांना पण वाढलं. तर मुलांनी पण असं खूप सहकार्य केलं, म्हणजे एवढी छोटी छोटी मुलं असून पण काय असं कालवा नाही काय नाही, शांत बसलेली मी वाढेपर्यंत. आणि थोडंसं इथं मध्ये जागा कमी पडत होती, त्याच्यामुळे मला ॲडजस्ट करावं लागत होतं. तर मी सगळं काही इथंच आणलेलं होतं, म्हणजे भात, भाजी, शिरा. आणि इथंच मग मी मुलांना प्रत्येकाला वाढत होते. तर छान अशी मुले हे 2 पण आता आलेली होती, तर त्यांना पण मी इथं जागा करून दिला. तर ते पण इथं बसलेले होते आणि त्यांना पण मग लगेच ताटं वाढणार होते मी. पण काही मुलं गावात शाळेला जाणार होती, त्यामुळे त्यांची एसटी आली का त्यांना जावं लागणार होतं, त्यामुळं मग मी त्यांना अगोदर दिलेलं आहे. तर ते इथं कॅमेऱ्यात दिसत नाहीत, त्यांना मी अगोदर वाढलेलं आहे, कारण त्यांची मग बस चुकू नये म्हणून. तर आणखी मुलं येतच होती जी काय राहिली ती. आणि आरूवर ही बाकीच्या मुलांची शाळा काय इथंच आहे, ते चालतच जातात, जवळ आहे त्याच्यामुळं. आणि इथं मग माझं वाढायचं चालू होतं. एकटी असल्यामुळे माझी खूप पळापळ उठलेली होती. आणि आरूवरत पण जेवायला बसलेली, नाही तर ते मला मदत करू लागतात वाढायला वगैरे. आणि चालू होतं. तर मुले कॅमेऱ्याकडे बघून हसत पण होती, त्यांना हसू पण येत होतं बघा. तर त्याच्यानंतर मागून जे मुलं आली त्यांना पण मी अष्टगंध लावलं, खडी साखर दिली. आणि सगळ्यांना जे अगोदर जाणार आहे, ज्यांची बस येणार आहे, गावात शाळेला जाणार आहे, त्यांना मी जेवण करायला सांगितलेलं होतं, तुम्ही जेवा म्हणून. कारण त्यांची बस येऊन गेली का मग नंतर आमच्या इथं लांबपर्यंत चालत जावं लागतं बससाठी, मग तिथं जाऊन थांबावं लागतं. मग एवढी लहान मुले कशी तिथं जाणार, आणि सगळी मुलं गेल्यावर 1-2 मुलं राहिल्यावर कशाने जायचं हा प्रश्न असतो. तर मागणं आलेली जी होती मुलं त्यांनासुद्धा मी इथं वाढलेलं. तर माझं हे स्वामीचरित्र सारामृत हे व्रत मी केलेलं होतं 11 गुरुवाराचं. तर आज 11वा गुरुवार होता आणि 11व्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं, तर ते मी आज केलेलं आहे. तरी माझं असं लवकर आवरलं, 9 वाजेपर्यंत माझं सगळं झालेलं होतं. मला वाटत होतं होईल की नाही, पण झालं. स्वामींच्या कृपेने सगळं काही वेळेत झालेलं होतं माझं. आणि इथं मुलं पण सगळी आता इथं जेवायला लागलेली. तर सर्वांना पाणी तेवढं मी इथं दिलं, कारण लहान मुलं आहेत त्यांना लगेच पाणी वगैरे लागतं. तर ज्यांचं झालेलं होतं, म्हणजे ज्यांना गावात शाळेला जायचं होतं, ते गेलीसुद्धा, कारण त्यांची बस चुकून चालणार नव्हतं. आणि इथं आरूचं ते सगळ्यांचं होत आलेलं आहे जेवण. आरूचं झालेलं आहे, तिनं हात धुतला आहे, बाकीच्यांचं पण होत आलेलं आहे. ज्यांचं होईल ते उठून जात होते आणि मी पटपट भांडी गोळा करत होते, कारण मध्ये ठेवलं, सांडलं केलं, कारण मध्ये खूप अडचण होते, माझाच पाय पडू शकतो याच्यासाठी. मग जे मुलं जेवली त्यांची लगेच पटपट मी ताटं उचलून नेली. आणि मध्ये जे ताटात ठेवले ते लहान मुले आहेत, त्यांना काही असं म्हणजे एवढा अंदाज लागत नाही, त्यांनी जास्त घेतलेलं. पण हे नाश करायचं नाही, गाईला वगैरे चारायचं म्हणून मी हे सगळं एका ताटात ठेवलेलं आहे. नंतर गाईला वगैरे चारून यायचं किंवा पक्ष्यांना घालायचं. तर एवढी सारी भांडी इथं पडलेली आहेत, तर ती मला आता घासायचे आहेत, कारण एवढी सगळी जेवणं वगैरे झाल्यानंतर भांडी खूप पडली आहेत, तर ती आता मी घासणार आहे. तर बघा मैत्रिणीनं, फायनली आत्ता माझं सगळं झालेलं आहे. म्हणजे आज गुरुवारचं उद्यापन होतं, तर तुम्हाला माहीतच आहे. तर सगळं टोटली झालेलं आहे. आत्ता वाजलेले आहेत बघा, इथं तुम्हाला दिसतंय का बघा, हे बघा. तर 11:10 झाली आहे. तर माझं सगळं काम झालेलं आहे. म्हणजे व्रताची जी आपण पूजा मांडतो किंवा ते स्वामीचरित्र सारामृत वाचतो, ते सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर भांडे झाली, कपडे झाली. तर आता सध्या मी बसले फराळ करायला. तर तुम्ही सगळे पण या फराळ करायला. तर फराळ करायला आता मला खूप वेळ झाला आहे, कारण मला म्हणजे आमच्या इथंच जवळच ना
जवळच म्हणजे जवळ तसं म्हणता येणार नाही, कारण एक 6 ते 7 किलोमीटर अंतर आहे. तर एवढ्या अंतरावरती स्वामींचं मंदिर आहे. ते म्हणजे तिथं दत्त मंदिर पण आहे आणि स्वामींचं पण मंदिर आहे. तर तिथं मला जायचं आहे, कारण आज उद्यापन पण आहे. तर मला तिथं पण जायचं आहे. तर मग मला मी साबुदाणा भिजत घातलेला होता, पण मला करायला काही वेळ नाही. त्याच्यामुळं मग मी आता हे फराळ करायला लागलेले आहे बघा. तर या सगळे फराळ, तर इथं मग मी हा फराळ करून मग नंतर मला गावामध्ये पण जायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा भांडेसुद्धा इथं जाळ्यात बघा सगळी घासून ठेवलेली आहेत, कारण धुणं भांडी राहिलं का खूप सारं काम राहिले असं वाटतं. तर खूप भांडी होती, जाळं भरून इथे अजून होती बघा. तर इकडे मी चुलीवरती वापरते, त्याच्यामुळे खालच्या साईडनं काळी पण झालेली. तर इथं आता आम्ही आलो स्वामींच्या मंदिरात. तर इथं स्वामींचं मंदिर आहे आणि याच्या पुढेच दत्त मंदिर आहे. तर हे स्वामींचं छोटंसं मंदिर आहे. तर इथं आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला. आम्ही दोघीजणी आलेलो होतो, माझी एक मैत्रीण पण आलेली होती. तर इथे आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला आणि पाया वगैरे पडल्यानंतर पुढे दत्त मंदिरात पण गेलो. तर इथे म्हणजे एकच आवार आहे दोन्ही मंदिरांचं, आणि इथं स्वामींचं जे आहे ते इथं छोटंसं असं मंदिर आहे. पण इथं आमच्या इथं दुसरं कुठलं स्वामींचं मंदिर नाही, हे एकच मंदिर आहे. इथंच यावं लागतं, बाकी कुठे स्वामींचं मंदिर नाही, किंवा केंद्र पण आम्हाला जवळ नाही. स्वामींचं केंद्र असतं तर मग तिथे सुद्धा गेलो असतं, पण केंद्र जवळ नाही. तर आता आम्ही चाललेलो आहे इथं दत्त मंदिरामध्ये. तर इथं जवळच आहे ते सुद्धा. आणि दत्त मंदिरामध्ये सुद्धा आम्ही इथं दर्शन घेतलं, नैवेद्य वगैरे दाखवला बघा. इथं छान असं हे सुद्धा दत्त मंदिर आहे. खूप वर्षापासून हे दत्त मंदिर आहे. आम्ही खूप म्हणजे लहानपणापासून बघतो हे मंदिर आहे. इथं खूप प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये. आम्ही पहिल्यापासूनच इथं येतो, बसतो या मंदिरात. इथं असं छान अशा पादुका सुद्धा आहेत. तिथे फुले वगैरे अर्पण करून नैवेद्य दाखवून आम्ही, तर माझी मैत्रीण सुद्धा तिथे, आम्ही दोघी संगच आलेलो होतो. आणि इथं मग छान असं याचं सुद्धा दर्शन घेतलं दत्त मंदिरात येऊन. आणि आमचं आता म्हणजे दर्शन झालेलं होतं, स्वामींचं पण दत्तांचं पण. तर आता आम्ही चाललेलो होतो. इथं बघा मंदिराच्या आवारात बरोबर इथं तुळस आहे छान अशी. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.